होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. खर तर मयेकर मॅटर्निटी होम मध्ये तिचं नाव नोंदवलं होतं, पण तिचाच आग्रह होता, हट्ट होता, राधाच्याच हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी व्हायला हवी. एक खूप छान रंगीत साडी आहे. मला तुला त्या साडीत बघायचंय. प्लीज आत्ता नेसून ये ना. काय राधा? तिने बेचैन होताना तिने बेचैन होताना गळ्याने श्वास टाकावे. तिने बेचैन होताना गळ्याने श्वास टाकावे. तिने होकार देताना जीवाचे चांदणे भावे. तिने बेचैन होताना गळ्याने श्वास टाकावे. तिने बेचैन होताना किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या. किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या. तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे भावे. तिने बेचैन होताना गळ्याने श्वास राधा. टाकावे. तिने बेचैन. मी तुझ्या आधी का नाही जन्माला आलो? का? म्हणजे तुझ्यापेक्षा मोठा असतो तर ना मीच तुझ्याशी लग्न केलं असतं. कधी ते डाव मांडावे, कधी हसून मोडावे. कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत खरी. आपण पेशंटला आधी स्टेबल करूया, मग ऑपरेशनचं ठरवूया. हा, राधाला झाला कॉन्टॅक्ट? नाही मॅम, त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते पण त्या फोन रिसीव्ह नाही करत आहेत. मग घरच्या नंबरवर केला का? नाही. का? तुम्ही मागच्या वेळेला ओरडला होतात ना की घरी फोन करायचा नाही. फर्नांडिस, तुम्हाला एवढं कळत नाही? तुम्ही उठसूट फोन करता म्हणून मी म्हटलं होतं इमर्जन्सीच्या वेळेला घरी फोन नको करायला. सॉरी मॅम. एंगेज टोन? हा, असा काय एंगेज टोन आहे? फोन बिघडल्यासारखा. पुन्हा मोबाईलवर ट्राय करा, नाहीतर SMS तरी करा तिला. येस मॅम. मॅम, पेशंट सिरियस झाला, लवकर चला. व्हॉट? तुम्ही तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या, मी आले. ओके. यू डोंट वरी. कॉफी? हो. थँक्स. फोन वाजला होता का? हो.
हॉस्पिटलमधून नव्हता ना? नाही, ते हॉस्पिटलमधून असता तर मी तुला दिला नसता का? ते नाहीत का निरुद्योगी क्रेडिट कार्डवाले, त्यांचा होता. आत्ता? हो ना, माझं पण जाम डोकं फिरलं यार. म्हणलं ही काय वेळ आहे फोन करायची? अरे तो रिसिव्हर का काढून ठेवलाय? हॉस्पिटलमधनं फोन येईल ना. अगं पण परत करतील ना ते. अरे तू त्यांना सांगितलंस ना नको क्रेडिट कार्ड, मग कशाला करतील? पण अरे हॉस्पिटलमधनं येऊ शकतो ना फोन, असं रिसिव्हर काढून कसा चालेल? काय झालं, कॉफी नाही पितेस? चांगली नाही झाली का? नाही, कॉफी मस्तच करतेस ना तू, तेवढंच तर जमतं तुला नीट. हा हा हा, व्हेरी फनी. अरे माझा मोबाईल राहिला आतमध्ये, थांब आणते. आय एम सॉरी, पण तू प्लीज आता आत मोबाईल आणायला जाऊ नकोस ना. बस ना इथे, मी एवढा तुझ्याशी बोलायला आलोय आणि तू आता परत फोन मध्येच गुंतून पडणार आहेस का? अरे हॉस्पिटलमधनं फोन येऊ शकतो सौरभ, असा लहान मुलगासारखा नको वागूस रे. जर इमर्जन्सी आली तर ते या लँडलाईन वर करतील ना, हा फोन आहे ना. तू बस ना यार आता इथे. आधीच सगळेजण मला खूप पकवतात म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो, तर तुझं आपलं काहीतरी मी फोनच आणते, मी फ्रेशच होते, कॉफीच करते, हे काय यार? बस ना इथे, बोल ना माझ्याशी प्लीज, नाही तर मी निघून जाईन ना. ओके ओके, बस बस, बोल. बाय द वे राधा, ह्या साडीमध्ये तू अप्रतिम दिसतीस. कलेजा खलास, आय स्वेअर. माइंड युअर टंग. हा, माझ्या नवऱ्याला आवडणार नाही तुझं असं बोलणं. अनफॉर्च्युनेटली राधाला कॉन्टॅक्ट होत नाहीये, पण तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत अँड विल बी ट्रायिंग अवर बेस्ट. परिस्थिती थोडी नाजूक आहे. रंजनाचं सीझर करावं लागेल आणि ऑपरेशनच्या आधी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात. डॉक्टर केदारना माहितीच आहे. हे बघ यश, धीर सोडू नकोस. जर जर तशीच वेळ आली तर कोणाचा तरी एकाचा जीव वाचवता येईल. सांभाळ स्वतःला. डॉक्टर, मी तुमच्या पाया पडतो. अहो तुम्ही काय करताय? माझ्या रंजीला आणि बाळाला वाचवावं. मी तुमच्या पाया पडतो. उशिराने होणार बाळ आमचं. मला दोघेही हवेत, पण तसं काही झालं तर माझ्या रंजीला वाचवा. अहो
तुमच्या बाळाचं स्वागत असं रडत करणार आहात का तुम्ही? नाही ना? जरा सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको. शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. सौरभचा फोन लागतोय का? नाही, बराच प्रयत्न केला पण सारखा स्विच ऑफच लागत होता. येऊ देत त्याला. आजपर्यंत त्यांनी वहिनीचं प्रेम पाहिलंय, राग पाहिलेला नाहीये. ऍक्च्युली ना राधा, मला सीमा वहिनीची सगळ्यात जास्त काळजी वाटते. बघ ना, ती सगळ्यांचं इतकं सहन करते, पण तरीही सगळ्यांचं सगळं करते. तिचं आणि मार्कंडाचं नक्की काय बिनसलंय कोणालाच माहित नाही. नवरा जवळ नाही, मुलं तर नाहीच आहेत. दुसरी एखादी बाई असती ना, कधीच सगळं सोडून माहेरी निघून गेली असती. आमच्या खस्ता काढत बसली नसती इथे. मी खूप मानतो यार सीमा वहिनीला. शाळेत असल्यापासून आईपेक्षा जास्त मी सीमा वहिनीलाच पाहिलंय. पण हल्ली खूप डिस्टर्ब झाली यार ती, आणि सगळं माझ्यामुळे. मीच करत बसलो ना, राधा राधा, केदार केदार. आता बघ ना कसं माकड झालंय माझं. सगळे हसतायत मला, सगळे टिंगल करतायत. सौरभ, असा नको बोलूस. आपण केदारला बरं करू. मी येते तुझ्या घरी उद्या. मी सीमा वहिनींशी बोलते, केदारशी पण नीट बोलते. नुसतं नीट बोलून काही उपयोग नाहीये त्याचा. खोटं खोटंच, पण केदारला तू लग्नाला होकार दिलायस हे पटलं पाहिजे. तू खुश होशील त्यामुळे? हो राधा, मी केदारसाठी काहीही करू शकतो. आमचं सगळ्या भावंडांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. मी, केदार, मार्कंड दादा आणि आमची येडू रंजू. राधा मावली, राधा मावली, राधा.
देवा माझ्या रंजीला बरं कर. ओम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. घरवण्णा दादा कुठे आहेत? तो गेला घरी. काय दादा घरी निघून गेले? त्यांनी इथे थांबायला नको होतं का? कमाल करतात दादा. एक तर सौरभचा पण काही पत्ता लागत नाहीये. ते रंजूच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि त्याला जाऊ दे, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. रंजू आणि तिच्या बाळाची सुखरूप सुटका होऊ दे आधी. ओम गम गणपतये नमः. यश ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. गणराया सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे रे बाबा. आमच्या रंजूला सुखरूप सोडव आणि छान निरोगी बाळ दे तिच्या पदरात. रंजू आमची एकुलती एक लाडाची बहीण. सगळ्यांवर खूप प्रेम करते. एकदम निरागस आणि हळवी आहे. म्हणून तर जिजूंच्या प्रेमात पडली. पण तसं बघायला गेलं ना तर सगळं एकदम मिसमॅच होतं. म्हणजे बघ ना, आमची रंजू M.Com आणि जिजू 10वी पण नाही. त्यांचं नारळ फुलं हार वगैरे विकण्याचं दुकान आहे. चाळीत राहतात. आणि आमचं इथे मुंबईत स्वतःचं घर, म्हणजे ऍक्च्युली बंगलाच. टोटल कॉन्ट्रास्ट ना. खूप राडा झाला होता तेव्हा. पण दोघंही स्वतःच्या विचारांवर ठाम होते. मी एकट्यानेच सपोर्ट केला त्यांना. खरंच खरंच. प्यार किया तो डरना क्या यार. आपलं तर एक लॉजिक आहे, प्रेम सगळ्यात महत्वाचं. पण जाम धमाल आली आहे तेव्हा. सगळे अगेन्स्ट होते. जाणं येणं भेटी गाठी सगळं बंद. पण हळूहळू सगळे विरघळले. आणि आमचे जिजू बघितलेस ना, सॉलिड धमाल आहेत. आणि आता तर काय विचारूच नका. पण मार्कंड दादा इथे का येत नाहीत? इतकी छान बायको आहे, त्यांना चैन कसं पडतं? ती एक वेगळी स्टोरी आहे. ऍक्च्युली ना मार्कंड दादाचा इथेच बिझनेस होता मुंबईत. मग त्याला एक पार्टनर भेटला साऊथ आफ्रिकन. त्यांनी त्यांना तिकडे यायची ऑफर दिली. आणि ऍक्च्युली सीमावणीनेच आग्रह केला होता तिकडे जा म्हणून. तो तिकडे गेला आणि तिकडचाच झाला. हा आता मधनांना येतो कधीतरी, पण असंच धावत पळत. मी नसतं बाबा सोडलं माझ्या बायकोला कधीही एकटं. कधीच सोडणार नाही. खरंच खरंच मी नाही राहू शकत. चान्सच नाही मी तिला एकटं सोडण्याचा. माझी बायको माझ्या बरोबर राहणार, पिरियड. केसर किती लकी आहे. केसर तिचा काय संबंध? तू लग्न करणार आहेस ना तिच्याशी? लग्न केसरशी? तुला असं वाटतंय का मी केसरशी लग्न करावं? अरे तूच तर म्हणत होतास की तिने काइंड ऑफ प्रपोज केलं तुला. सौरभ प्रपोज वगैरे कसलं. ऍक्च्युली मधून मधून ती मला नवराच म्हणते.
मी नाही असा कधी विचार केला तिच्याबद्दल. फक्त मैत्रीण आहे माझी ती. जसा आवली माझा मित्र तशी केसर माझी मैत्रीण, बस. लग्न बिग्न काय. पण सौरभ, तुला जर लग्न करायचं नसेल तर तिला होप्सवर ठेवणं चुकीचं आहे. अरे पण मी काही होप्सवर वगैरे ठेवलेलं नाहीये. मी कोणाशी कधीही वेगळा वागत नाही. सगळ्या मित्रमैत्रिणींशी मी सारखाच वागतो. हा, आता असं बऱ्याच मैत्रिणींना वाटतं की मी त्यांच्यावर प्रेम करतो, पण मला असं कोणाबद्दलही वाटत नाही. फक्त